सूरज सर्वांनी वी शेप मध्ये उभा राहायचं आहे. सर्व मान्यवर ग्राउंड मध्ये उपस्थित राहा. जिथे आपण टॉस करू आणि जनगण मन सॉन्ग घेऊ. राष्ट्रगीत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहे. सर्व मान्यवर आलेले आहे. राष्ट्रगीत. सर्व प्लेयरना विनंती आहे गॉगल आणि कॅप काढायचे आहे. राष्ट्रगीत सुरुवात होते. बच्चे लोग भी खड़े उभा हो. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. फिल्मी गाने से जो आपके बेल आइकन को प्रेस करें. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की एंजॉय वंदे. धोनी कॅप्टन. मूर्ती काका मोहिते काका. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस उडवतात. VVSC आणि शिवा 11 टॉस जिंकलाय. शिवा 11 आणि फिल्डिंग आहे. बॉलिंग बॅटिंग. बॉलिंग घेतले शिवा 11 ने. आणि लवकरात लवकर आपले प्लेयर्स ग्राउंड मध्ये उतरवा. येथे करून आपला वेळ वाचवेल. हॅलो हॅलो हॅलो. आणि दोन्ही टीमला विनंती आहे आपले 10वे प्लेयर इकडे पाठवायचे आहे. जेथे करून आपल्याला स्कोरिंग करायला मजा येईल. हॅलो. चार षटकांसाठी 15 मिनिटं दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. टायमर तुम्हाला ऑन स्क्रीन दिसेल. हॅलो. बॅट्समॅन रेडी. भाऊ आणि यस एस.
एका साईडला राज आणि दुसऱ्या साईडला गोलू आणि बॉलरला पाहू शकता तुम्ही सुमित. स्ट्राईकला बघू शकतो रास नाही गोलू. पहिला बॉल आजच्या दिवसाच्या गणपती बाप्पा. पहिली मॅचची पहिली बॉल आता होणार आहे पडणार आहे. पहिला बॉलवरती टच केला आणि सिंगल डिक्लेअर रन. दुसऱ्या बॉलला पण टच केला आणि धाव सिंगलच रन. 2 बॉल 2. परत सिंगल रन डिक्लेअर. जोर से मारा फटका आणि सिंगल धावा. 4 बॉल 4 रन. जोरात मारलेला फटका पण एकच सिंगल डिक्लेअर. 5 बॉल 5. लास्ट चेंडू. जोरात मारलेला फटका पण सिंगल रन. 1 ओव्हरमध्ये 6 रन. डीजे थँक्यू डीजे. बॉलर सूरज आणि समोर राज. बघू काय होते पहिल्या बॉलला. डॉट बॉल आलेला आहे. बॅट्समॅनला वाटला वाईड जाणार पण बॉल पाहायला लागला आणि डॉट बॉल. जोरात मारलेला फटका आणि गच्चाड क्षेत्ररक्षण आणि सिंगल धावा. जोरात टाकलेला बॉल आणि समोर फिल्डिंग करताना बॉलर स्वतःना डॉट बॉल. परत ऑफ 10 पण वाईड बॉल. मस्त टाकलेला बॉल आणि डॉट बॉल. 4 बॉल 4. 8 रन झालेलं आहे. या ओव्हरमध्ये फक्त 2 रन आलेले आहे.
मस्त बॉलिंग आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि धाव रनआउटची चान्स आणि काय होते आता नॉट आउट सिंगल रन. चांगली फिल्डिंग स्वतःचे फॉलो थ्रू मध्ये. आता अंपायरने काय घेतलाय रिव्ह्यू. बघू नाही शकत रिव्ह्यू नाही बघू. आणि थर्ड अंपायरचा फैसला आलाय नॉट आउट. लास्ट बॉल. जोरात टाकलेला बॉल आणि फिल्डरने बॉल थांबवला आणि तिथपर्यंत एक धाव झालेला आणि कमॉन डीजे. सामान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे या गांगो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचे गुलाल उरवून चैताचे मैदान. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10. वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन येतात ते संकेत. चांगला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला अडवलाय. थ्रो निर्धाव चेंडू. थोडी घाई करायची आहे. चांगलासा फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन 1 रनाने समाधान मानावं लागतंय शिवा 11 संघाची धावसंख्या झाली 11. शिवा चांगलासा फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्रेटला अडवलेला फटका फिल्डरने. ओके 3 बॉल 12 धावा. चौथा चेंडू. राजा स्ट्राइकवर. सिंगल काढतात की फटका मारतात. 1 रनाने समाधान मानावं लागतंय राजांना. संघाची धावसंख्या झाल्या 4 चेंडू 13 धावा. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलासा फटका अडवलाय. निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा बॉल 1 टू गो.
स्ट्राईकला येते गोलू. शेवटचा चेंडू. विकेट. गोलू यांना बॅक टू पवेलियन जावं लागतंय. कमान डीजे. तेरा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 13. चला वेळ कमी आहे. 15 मिनिटाचा अवधी आहे. शेवटची 4 मिनिटं आहेत. 4 मिनिटामध्ये आपले 6 चेंडू हाताळून झाले पाहिजेत. वैयक्तिक पहिलं व संघाचं चौथं षटक घेऊन येत आहेत ते सूरज. स्ट्राईकला येते राज. चांगलासा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव. संघाची धावसंख्या झाली ती 14. स्ट्राईकला येते आत्ताच आलेले भावेश. ओ फटका चांगला आणि चांगला षटका. चौकार. जातोय चेंडू सीमारेषा पार. डीजे. संघाची धावसंख्या झाली ती 18. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा तो चौका पण. निर्धाव चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. चौथा चेंडू सूरजांचा. स्ट्राईकला येते भाऊ. त्या क्षेत्रात परत फटका तोच मारला होता पण क्षेत्ररक्षण चांगलं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. एक चौकार मारून सुद्धा 2 चेंडू खाल्ल्यात भाऊ यांनी. संघाची धावसंख्या 18. ओ पुन्हा 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 निर्धाव चेंडू. चांगले असा क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सूरज यांची. शेवटचा चेंडू या इनिंग मधला आणि संघाची धावसंख्या आहे ती चौका मारून सुद्धा 18. शेवटचा चेंडू भाऊ यांचा. व्हाईट. पंखांचे हात हवेत. व्हाईट. एक रन. एक रनाने समाधान मानावं लागतंय. शिवाय 21चं टार्गेट शिवाय यांना. कमॉन डीजे. ह्याच्यानंतरचा टॉस किंजल 11 आणि जीवदानी माऊली. लगेच टॉस मध्ये टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. जीवदानी माऊली आणि किंजल 11 दोन्ही कॅप्टन यायच्या टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी. डीजे. शिवाय यांना थँक्यू डीजे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. VVSC विकी यांच्या हस्ते पुढच्या मॅचचा टॉस उडवला जाईल. किंजल 11 यांच्या कर्णधारांनी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. जीवदानी माऊलीचे कर्णधार आलेले आहेत. विकी शिवगण यांच्या हस्ते टॉस उडवला जाईल.
21 रनांचं आव्हान आहे. 24 बॉलमध्ये 21 रनांचं आव्हान शिवाय 11 डावखुरे फलंदाज सुमित डावखुरे फलंदाज आणि कार्तिक पहिला चेंडू सन्मान देऊन संघाचा श्री गणेशा केलाय 1 रनांनी. पहिला बॉल. कॅमेरामॅन टॉस का बॉस कडे जरा झूम करायचं आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सन्मान देऊन 1 रन घेण्याचा प्रयत्न व प्रयत्नांना यश. 2 किंजल 11 टॉस विन. काय लवकरात निर्णय कळवायचा आहे. तिसरा चेंडू 2 बॉल 2 धावा. चांगलासा फटका. क्षेत्ररक्षण चांगले स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवलाय चेंडू. निर्धाव चेंडू. डावखुरे फलंदाज सुजल सुमित. तिसरा चेंडू चांगला असा फटका. 1 रनांनी समाधान म्हणावं लागते. 4 बॉल 3 रन. शेवटचे 2 चेंडू स्ट्राईकला आहेत ते सुजल. एच रनआउट होता पण चांगलं रनिंग द बिटवीन. शेवटचा चेंडू 5 बॉल 4 रन. बघू फटका मारतात की सिंगल काढतात. ओ सिंगल 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 सिंगलनी धाव फलक पुढे जाते. ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 5. डीजे थँक्यू डीजे. वैयक्तिक पहिला व संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात ते इक्बाल. स्ट्राईक लाईक ते डावखुरे फलंदाज सुमित. हो चांगलासा चेंडू. तेवढाच रनिंग द बिटवीन दोघांमध्ये चांगली अशी 1 रनांनी समाधान मानावं लागतंय शिवा 11 यांना. दोन फलंदामध्ये चांगला असा तालमेल. सुंदर अशी रन इन द बिटवीन. दुसरा चेंडू हो निर्धाव चेंडू. काय सा फलंदाजांना काय समजलेला नाही चेंडू. असे जर निर्धाव चेंडू आले तर शिवा 11 यांना काय नक्की त्यांच्या डोक्यावर टेन्शन वाढेल. तिसरा चेंडू काय ओ रनआउट रनआउट विकेट. शिवा यांना पहिला हादरा लागतोय. डीजे थँक्यू डीजे. डगआउट मधून आता सेट होऊन आले ते संकेत आणि स्ट्राईकला ते डावखुरे फलंदाज सुमित. 3 बॉल. संघाची धावसंख्या झाली ती 6. 3 चेंडू 6 धावा. चौथाचा चेंडू 1 रनांनी समाधान मानावं लागतंय सुमितांना. स्ट्राईकला येत आहेत ते आताच डगआउट मधून सेट होऊन आलेले संकेत. हे पण डावखुरे फलंदाज आहेत. दोन्ही डावखुरे फलंदाज. बघू संघासाठी
विजय करून देतात की पुन्हाच त्याच दिशेला एक रनाने धाव फुलं पुढे येत आहे आणि संघाची धावसंख्या झाली ती 7. 8 संघाची धावसंख्या झाली ती 8. शेवटचा चेंडू इक्बाल यांचा स्ट्राईकला येते ओपनिंगचे बॅट्समन सुमित. हो रिव्हर्स स्वीप लेफ्टी असून राईटीने मारणं जाम कठीण असते पण त्या कटिंगला सोपं करून दाखवलंय सुमितांनी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 9. डीजे टॉस. थँक्यू डीजे. किंजल 11 टॉस जिंकून आपला निर्णय कळवायचा आहे. बॉलिंग 12 बॉल 12चं समीकरण. दोन्ही पण डावखुरे फलंदाज. गोलू वैयक्तिक पहिलं व संघासाठी 3रं षटक घेऊन येतात ते गोलू. बॉल टू बॉलचं समीकरण. 1 रनाने समाधान मानावं लागणार आहे शिवाय यांना. डॉट आला तर कुठेतरी ओ फटका चांगला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. सुंदर असा फटका होता पण चांगलाच VVSC यांच्याकडून क्षेत्ररक्षण. अजून एकही चौका गेला नाही आहे शिवाय यांना. 1 रनाने समाधान मानावं लागते. पुन्हा एकदा 1 रन 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11. बॉल टू बॉलचं इक्वेशन आहे. 1 रनाने समाधान मानावं लागणार आहे. त्रोता पण गच्चाड क्षेत्ररक्षण पण पाठी बॅकअप होता. क्षेत्ररक्षण पुढे घेताना 3 चेंडूचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या 12. चौथा चेंडू. 3 बॉल 3चं समीकरण. 1 रनाने समाधान व्हायला लागणार आहे. पुन्हाच 1 रन 2 बॉल 2 चेंडूची आवश्यकता. 8 बॉल 8 सॉरी माय मिस्टेक. हे ज्योती पण चेंडू चाललेला थोडा पाठी. 1 रन. सुमित त्यांचा स्ट्राईकला येते संकेत. संघाची धावसंख्या झाली ती 13. 7 बॉल 7चं समीकरण. आता हेच समीकरण पुढे जाताना 6 बॉल 6. डीजे वैयक्तिक पहिल्या व संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत ते वंश. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4थं षटक व अत्यंत गरजेचं षटक घेऊन येतात ते वंश. जरा फिल्डिंग पुढे लावताना 6 बॉल 6चं समीकरण. चला टाइमचं बंधन असणार आहे. 6 चेंडू हाताळण्यासाठी 4 मिनिटं राहिलेली आहेत. VVSC यांनी लक्षात घ्यायचं आहे. लेग ब्रेक केलेला चांगलं क्षेत्ररक्षण निर्धाव विकेट. संकेतांना बॅक टू पवेलियन जावं लागतंय. डीजे
पवेलियन मधून सेट होऊन आले होते सूरज. 5 बॉल 6चं समीकरण. बघू चांगलासा फटका मारतात का आणि संघाला विजयाची साथ देतात का. मला असं वाटते की हे पण डावखुरे फलंदाज आहेत. क्षेत्ररक्षण पुढे घेतलेले आहेत. पाठी घेतले. डावखुरे फलंदाज सुजल. ओ फटकार आणि जातोय चेंडू षटकारला. डीजे स्ट्राईकला आहेत ते. मॅच होता कुठे आला कुठे. साहिल न्यू बॅट्समॅन. जर स्वयं आपण बघायला गेलं तर 6 बॉल 6ची मॅच होती आणि आला कुठे आता बघा. तुम्हाला काय वाटतं. इथे मॅच थोडी VVSC कडे वळताना काय होते आणि काय नाही बघू. पुढच्या चेंडूवर जरा थांबायचं आहे. हवा का झोका रहा है जोर से. 3 बॉल 5चं समीकरण. अजून ओपनिंगला उतरलेले सुमित अजून काय आवड झालेले नाहीत. बघू विजयाची साथ देतात का. चांगला असा फटका स्ट्रेटला. ओ थोडासा थ्रो चुकलेला होता पण वंशांनी तो थ्रो झेललेला आहे. 2 बॉल 4चे समीकरण. बघायला गेले तर चौका पण येऊ शकते आणि डॉट पण येऊ शकते. काय पण होऊ शकते. क्रिकेट गेमच असत आहे. चौथा चेंडू सन्मान देऊन 1 रनाने समाधान म्हणावं लागतंय सायलंना. 1 बॉल 3. बघायला गेले तर 1 बॉल मध्ये 6 रन पण येतो. 1 बॉल मध्ये 10 रन पण येतो. 1 बॉल मध्ये 15 रन पण येते. आता काय होईल बघू आपण. 1 बॉल 3 पाहिजे. होते की नाही होते. दोघांसाठी चेअरअप देऊ. ऑल द बेस्ट दोघांना. ओपनिंगचे बॅट्समन सुमित. 1 चेंडू 3 धावा. बघू चौकार मारतात का सुमित. 5वा चेंडू वंशांचा. 1 बॉल 3. ओ चांगलासा फटका. तेवढे चांगले क्षेत्ररक्षण आणि मॅच वळताना VVSC आणि हार्ड लक टू शिवाय 11 आणि सांग भिक्षिक मामी 300 शिकवा. सांग देशी कवा मला चुम्मा. सांग भिक्षिक मामी 300 शिकवा. सांग देशी कवा मला चुम्मा. डीजे मॅडी अगो सुषमा. डीजे. आत्ताच झालेला मॅन ऑफ द मॅच इक्बाल यांनी स्टेजवर येऊन आपली मॅन ऑफ द मॅचची टी-शर्ट घेऊन जायचं आहे.